मला इथे एक प्रश्न आहे. तुम्ही फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योरशिपचा उल्लेख केला, जे की व्यावसायिक आहेत, त्यानंतर राजकीय लोक आहेत. या सगळ्यांची जी मुलं असतात ना, मोस्ट ऑफ द ते कुठेतरी परदेशात शिकून भारतात येतात. अगोदर परदेशात जाणार, शिकणार, परत भारतात येऊन आपला बिझनेस सेटअप करायच्या ह्याच्यात असतात. आणि काही इथले स्थानिक जे आहेत ते इथेच राहून काही गोष्टी करत असतात. पण तुम्हाला काय वाटतं दोघांकडे बघताना? मला असं वाटतं यातले अनेक उदाहरणं आपण सहारा इंडिया, सुब्रता राईंचं उदाहरण पाहिलं. मुलं ज्या व्यक्तीनं सहारा इंडिया सारखं विश्व निर्माण केलं, तो माणूस आपल्या मुलांना काही देण्यामध्ये कमी पडला का? तर फॅसिलिटीज अव्वल दर्जाच्या दिल्या, जगातल्या बेस्ट फॅसिलिटीज दिल्या, पण व्हॅल्यूज दिल्या नाहीत, ते स्किल्स दिले नाहीत. ज्यावेळेला सुब्रता राईंचं निधन झालं त्यावेळेला ही मुलं उपस्थित नव्हती. आणि अशा अनेक उदाहरणं आपण पाहतोय. इथे मला वाटतं की हा उद्योजक, आजचा उद्योजक किंवा हे राजकारणी नॉर्मली आज जर परिस्थिती पाहिली तर मोस्टली यांचीच मुलं पुढे बिघडलेली बघायला मिळतात. त्याचं कारण काय? कारण की ते त्यांना योग्य शिक्षण द्यायला कमी पडतायत. शिक्षणाच्या नावाखाली फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतायत. आणि इथे जर का राईट मार्गदर्शन मिळालं तर उद्योजकाचा मुलगा उत्कृष्ट उद्योजक बनू शकतो. अंबानीचं जर उदाहरण घेतलं, तिसरी पिढी आज व्यवसायात. एक्झॅक्टली. एकीकडे मुकेश अंबानी आहेत आणि एकीकडे अनिल अंबानी आहेत. सो योग्य व्हॅल्यू देणारं शिक्षण, ते रूट्स मजबूत बनवणारं शिक्षण दिलं गेलं पाहिजे.